नमस्कार. साहित्य उत्सव. पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो. विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा. यामध्ये पुस्तकाचे समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं. साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा. ऐकायला विसरू नका. पुस्तक जत्रा. साहित्य उत्सव या आपल्या लाडक्या समूहावरील तमाम साहित्यप्रेमी बंधू भगिनींना हरीश मुन्नेचा नमस्कार. सायंकालीन सभेत पुस्तक जत्रा या आपल्या सदरात मी आज एक पुस्तक आपल्यासाठी घेऊन आलो आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे डायरी ऑफ ॲन फ्रँक. ही एक रोजनिशी आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जूनवर जे अन्याय हिटलर किंवा नाझी जर्मनीने केले त्याचा किती मोठा विपरीत परिणाम लोकांच्या मनावर झाला त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही एक डायरी आहे. नाझींच्या जुलमाला कंटाळून दोन कुटुंब त्यापासून पळून जाऊन अज्ञातवासात राहण्याचा विचार करतात. पण 2 वर्षानंतर त्यांना हुडकून काढून कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये त्यांची रवानगी केली जाते. दरम्यानच्या काळात त्या कुटुंबातील एक छोटी मुलगी, 13 वर्षाची मुलगी, जिच्या आता शाळा वगैरे सगळं बंद झालेलं आहे, तिला कोणी मैत्रिणी आता उरल्या नाहीत. कोणाशी संबंध ठेवता येत नाही, कोणाशी बोलता येत नाही. मग ती बाबांनी दिलेली म्हणजेच वडिलांनी दिलेली एक रोजनिशी तिलाच आपलं मैत्रीण मानून तिच्याशी ती बोलत राहते. आणि त्या डायरीचं नाव तिने ठेवलं आहे किटी. म्हणून ती लिहित असताना प्रिय किटी असं संबोधते आणि शेवटी तुझी ॲन असं म्हणून तिचं टिपण संपवते. 1942 ते 44 या काळामध्ये 2 वर्षात ती ही रोजनिशी लिहित असतानाच अचानक या लोकांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पकडे नेलं जातं. म्हणून ही डायरी जी आहे ही अपूर्ण आहे. तर मिस्टर फ्रँक यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी मिसेस फ्रँक आणि 2 मुली ॲन आणि मार्गॉट. त्यांचे सहकारी मिस्टर वॅन्डन यांचं एक कुटुंब आहे ज्यात मिसेस वॅन्डन आणि त्यांचा एक मुलगा पीटर, यांचे आणखी एक सहकारी दंतवैद्य डॉक्टर डसेल हे आहेत. हे 8 जण मिस्टर फ्रँक यांच्या कार्यालयात अज्ञातवासासाठी जायला निघतात. त्यांच्या कार्यालयातील काही लोक त्यांना खूप सहकार्य करतात. त्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो. लपून छपून त्यांना सहकार्य करतात. अगदी सर्व प्रकारचं काम. कारण या 2 वर्षात त्यांना या 8 लोकांना बाहेर पडता येत नाही, कोणाशी बोलता येत नाही किंवा कोणाला हे कळूच नये की हे लोक इथे राहतात. कारण ते जर कोणाला कळलं असतं तर तितक्याच लवकर त्यांची रवानगी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पकडे झाली असती, यात शंका नाही. म्हणजेच लपून छपून सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश न बघता, कुठलेही आवाज न करता, कुठल्याही सोयी सवलतींपासून वंचित राहून यांनी हे दिवस कसे काढले असतील याची निव्वळ कल्पना आपण करू शकतो. कारण जेलमध्ये असणाऱ्या कोणत्याही कैद्याला तो कोठडीत जरी असेल तरी
त्याला थोडा वेळ का होईना पण सूर्यप्रकाश दिसतो. इथे खिडक्या उघडायला मुभा नाही. कोणी आजारी पडलं तर डॉक्टरसुद्धा बोलावू शकत नाही. तिथे एक दोनदा चोऱ्या झाल्या, पण कोणालाही खबर करता आलं नाही. तर हे जर त्यांनी सांगितलं असतं की इथे चोऱ्या झाल्या तर तेच आधी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये गेले असते. म्हणून झालं असं की त्यांच्या सहकाऱ्यांना हे फोन करायचे कोणी नसताना, आणि मग ते सहकारी तिथे येऊन पाहून बघून जायचे. तोपर्यंत नक्की हे चोर होते की पोलीस हेही कळायला मार्ग नव्हता. इतकं विचित्र ते अज्ञातवासाचं स्थळ. वंशवादाच्या निव्वळ आणि पोकळ भ्रामक कल्पना माणसाला किती नीच पातळीवर नेऊन ठेवतात, किंवा माणूस माणसाला कसा पारखा होतो हे या डायरीतून आपल्याला दिसून येतं. युद्ध हे माणसाला किती घातक आणि किती क्लेशदायक ठरतं याचे बरेचसे उदाहरणं वेगवेगळ्या घटनांवरून इथे वाचायला मिळतात. ही मंडळी अज्ञातवासात असताना एक विमान अगदी त्यांच्या त्या इमारतीजवळ पडलं. तोफांचे आवाज, गडगडणाऱ्या विमानांचे आवाज ही त्यांची नित्याची झालेली होती. एवढं असून ॲन म्हणते, यात आम्ही मेलो तर बरं, पण जर आम्ही सापडलो तर, ही भीतीही तिला आहे. एवढं असूनही तिच्याकडे दुर्दम्य आशावादसुद्धा आहे. ती म्हणते, मला जगायचं आहे, मी साठी काम करेन, पण शोषित होणार नाही. तिला देवावर आणि धर्मावर विश्वास आहे. धर्म माणसाला विवेक शिकवतो, माणुसकी देतो, आणि म्हणून प्रत्येकाने धर्म पाळलाच पाहिजे. माणसाला सहनशील जर बनायचं असेल तर धर्माचं आचरण केलं पाहिजे, असं ॲन सांगते. ही डायरी खरंच खूप वाचण्यासारखी आहे. ती छोटी मुलगी आहे, तिच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं जास्त आहे, पण वेळ मात्र आपल्याकडे नाही. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच सगळ्यांनी वाचावं, मी एवढंच सांगेन. ही डायरी स्वतः लिहिली असल्यामुळे ती कृत्रिम नाही, आणि त्यामुळे इथे टीका करण्यासारखं असं कुठेही काहीही असू शकत नाही. यात कुठलीही कल्पना नाही, कल्पनाविलासाचा प्रश्नच येत नाही. त्या अबोध आपण जिला समजू शकतो अशा कमी वयाच्या मुलीने अशा पद्धतीने टिप्पणी केली आहेत की ती आपल्याला असं वाटणारच नाही की ती अज्ञातवासात आहे. इतकं छान. काही विनोदही केले आहेत, तर काही गंभीर घटनाही तिने नमूद केलेल्या आहेत. एक गंभीर घटना अशी, पण तिला विनोदी तिने वळण दिलं. मिसेस वॅन्डान यांचे दात दुखायला लागले. दंतवैद्य तिची ट्रीटमेंट करतात, पण शस्त्र नाही, काही नाही, तिथे ओरडता येत नाही. आणि अशा वेळी या बाईंनी ओरडायला सुरुवात केली. ते दंतवैद्य चक्क पळाले. कारण काय, तर कैची होती किंवा पक्कड जी होती ती तिच्या दातात फसली. आता ती निघेल कशी? तर ही काढा म्हणून ही ओरडायला लागली, पण ती स्वतः काढू देईना आणि स्वतःही काढीना. अशी मजा आहे.
बटाटे सोलणं, त्याच्यानंतर मटार सोलणं, यावरून त्यांचे विनोद, काही खाण्यावरून विनोद आणि युद्धासंबंधी चर्चा करणं हाही त्यांचा एक तिथला नेहमीचा दिनक्रम झाला होता. अन्यायाची गाथा इथे सांगण्यापेक्षा फक्त एवढंच सांगेन की ही सत्यकथा आहे. जूनवरचे निर्बंध त्या काळात जर्मनी आणि जर्मनीच्या राज्याशी निगडीत किंवा जर्मनी जिंकलेले जे देश होते त्या सर्व देशांमध्ये जूनवरती जे निर्बंध होते ते अतिशय विचित्र होते. जूननी कोणत्याही शाळांमध्ये जायचं नाही. शाळेत जायचं असेल ते सरकारने ठरवलं तिथेच. त्यांनी पिवळ्या रंगाच्या पट्ट्या आपल्या कपड्यांना लावूनच फिरायचं. त्यांनी स्वतःच्या बागेतही 3 नंतर फिरू नये, बाहेर पडू नये, इत्यादी इत्यादी. ही मंडळी आपल्या म्हणजे मिस्टर फ्रँकच्या कार्यालयात अज्ञातवासासाठी आलेले आहेत. ॲन फार विनोदी आहे, तशी खोडकर आणि खटाळ पण आहे. अज्ञातवासात आहोत हे तिला माहिती असतानासुद्धा ती लोकांना हसवण्याचा प्रयत्न करते, स्वतःही आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. परंतु तिला खंत ही आहे की तिला कोणी समजून घेत नाही. ती म्हणते, माझी मम्मी मला नेहमी उपदेशाचे डोस पाजत राहते. ती मला समजून घेत नाही आणि म्हणून मीही तिच्यावर रागावते. मीही तिचं ऐकत नाही किंवा तिची बडबड सुरू असताना मी त्यावर कानाडोळा करते. माझे डॅडी खूप प्रेमळ आहेत. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मीही त्यांच्यावर खूप प्रेम करते. ते माझं ऐकतात, मीही त्यांचं ऐकते. मिसेस वॅन्डन ह्या मला खाण्याहून किंवा कुठल्याही कारणाने नेहमी बडबड करत असतात आणि ही त्यांची सवय असल्यामुळे त्यांचं आता कोणीही ऐकत नाही. पीटर हा मीच स्वभावी आहे, परंतु आताचा तो म्हणजे जेव्हा ती आता 14 वर्षाची झालेली आहे, 1 वर्ष तिला अज्ञातवासात येऊन झालेला आहे, तो तिला आता आवडायला लागलेला आहे. पण तो माझा केवळ मित्र आहे, तो माझा प्रियकर नाही. डसेल हे 54-55 वर्षाचे दंतवैद्य आहेत, पण महाभयंकर मनुष्य. ॲन सांगते, आठवड्यातून तिला 2 दिवस का होईना पण अभ्यासासाठी टेबल मिळावा, पण हे महाशय तिला अभ्यासाला बसू देत नाहीत. ते स्वतःच तिथे त्यांच्या स्टडी टेबलवर बसून काहीतरी करत असतात. अज्ञातवासात असताना लघुलिपीचं प्रशिक्षण, फ्रेंच आणि इतर भाषा शिकण्याचा त्यांचा जो उपक्रम आहे तोही पूर्ण केला जातो. तो एक त्यांच्या कार्यालयातील मुलगी ॲली नावाच्या एका त्या मुलीच्या नावावर हा सगळा कारभार चालतो. ऑनलाईन सारखंच पत्रव्यवहाराने सामुग्री बोलवायची, परीक्षा देऊन तीही पत्रानेच पोहोचवायची, पण ती ॲलीच्या नावावर. ॲली ही त्यांच्या कार्यालयातील एक
सहकारी, यांचे काही सहकारी खूप छान आहेत कार्यालयातले, जे डच आहेत, परंतु यांना गुप्त रीतीने खूप मदत करतात. अगदी वाण सामानापासून तर सर्वच काही त्यांना तिथे आणून देतात. ॲनला भीती वाटते की हे जर पोलिसांना कळलं तर आपल्यामुळे या सहकाऱ्यांना उगाच त्रास होईल. दुर्दैवाने शेवटी झालं तसंच. तिथे दोनदा चोरी झाली, परंतु चोरांना अडवता आलं नाही, कारण भीती ही होती ते नक्की पोलीस होते की चोर. जर ते पोलीस असतील तर त्यांना कळलं तर यांना उचलून घेऊन जातील, आणि चोर असतील आणि चोरांनी जर इन्फॉर्मेशन दिली तर आपलं काय होईल? हा मोठा घोळ. तिथे खूप वेगवेगळे प्रसंग घडलेले आहेत आणि ते या डायरी इतके उत्तम लिहिले गेले आहेत, ते नक्कीच सगळ्यांनी वाचावे, इतके छान आहेत. इथे वेळेच्या अभावी फक्त एवढंच सांगतो, या अज्ञातवासात यांच्याकडे एक रेडिओ होता आणि त्या रेडिओवरून येणाऱ्या बातम्या, विशेषतः इंग्लंडवरून येणाऱ्या बातम्या ही मंडळी ऐकत असत. तो रेडिओ कार्यालयात असल्यामुळे कार्यालयाच्या वेळेत कोणीही खाली जात नसे. कार्यालय संपल्यावर न बोलता तिथे जाऊन गपचूप ऐकत आणि कार्यालयाच्या काळात ज्या बातम्या लावल्या जात असत त्या फक्त कार्यालयातील लोक ऐकून वरती येऊन सांगत. गोडाऊन कीपर महासंशयखोर म्हणून त्याला कळू नये याची तसदी या सगळ्यांनी घेतलेली. आणि राहताना त्यांना ज्या गैरसोयी झाल्या त्या गैरसोयी कशा होत्या त्याचे काही उदाहरणं त्यांनी दिले आहेत. टॉयलेट बाथरूम दिवसा वापरायचं नाही, कार्यालय बंद असेल तरच ते वापरता येईल, अन्यथा वापरता येणार नाही. आणि ही 8 मंडळी, 8 लोक हे तिथे राहत असताना त्यांना काय त्रास झाला असेल हे या छोट्याशा उदाहरणावरून कळून जाईल. कोणी आजारी पडलं तरी त्यांना डॉक्टर बोलावता येत नाही. खोकलायचं जरी असलं तरी अंगावरती 1-2 ब्लँकेट्स घेऊन हळू खोकावं, जेणेकरून तो आवाज बाहेर जाणार नाही. खिडक्या दरवाजे सर्व बंद, पण काही उघडून बघायची ही सोय नाही, कारण कोणाला संशय येता कामा नये. हे सगळं करत असताना दोस्त राष्ट्रांबद्दल त्यांना आता आपुलकी वाटायला लागली. जर्मनीचा केव्हा पाडाव होईल हे त्यांना आता वेळ काळ त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. जर्मनीचे जुलमी राजवट संपावी म्हणून ते प्रार्थना करत होते. ॲन खूप स्वच्छंदी आहे, तशीच ती मनाने खूप चांगली आहे, स्वजवळ आहे, ती सुशील आहे. पण तिला असं वाटतं की तिला लोक समजून घेत नाहीत आणि त्यामुळे ती मोठ्या लोकांची सर्व मतं सहन करते आणि एकांतात मात्र रडत राहते. शेवटी
ऑगस्ट 1944 साली या सगळ्यांना पकडलं जातं आणि तिथेच ॲनचा मृत्यू होतो त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये. पण त्यातून तिचे वडील वाचतात सुखरूपपणे आणि त्यांना 1947 साली त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांकडे ही डायरी मिळते आणि ती डायरी नंतर प्रसिद्ध केली जाते, द डायरी ऑफ ॲन फ्रँक या नावाने. धन्यवाद.